मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप तिठा येथे अनधिकृत मिडल कटवर सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये एक मुलगा जागीच ठार झालाय, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत. राज पेडणेकर असं मृत मुलाचं नाव असून अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 1 तास रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. सर्वसामान्य माणसाला ते मिडल गोर येतात हायवेच्या टू व्हीलर अडवायला थांबना बोलतोय टू व्हीलर अडवायला येतात, फाईन मारायला येतात. त्यांना अधिकार आहे का साहेब? तुम्ही सांगा. तुम्ही इथले प्रमुख आहात, त्यांनी काय कर्तव्य काय एवढं फक्त तुम्ही सांगा. त्यांचं कर्तव्य काय? ऍक्सिडेंट झाला तर हे 3 तासांनी पोहोचणार. 0 पॉईंट ते बिग पर्यंत कधी विषय आम्ही बोलतो आमच्या एरियात. जर हे पुढे थांबले आम्ही सहन नाही करणार. राजू पेडणेकर यांच्या समवेत सोहम परब, लऊ पेडणेकर हे दोघं गंभीर जखमी झालेत. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. आता करा आणि करा वाटत मेल्यानंतर तुम्ही आलात, माणसं मेल्यानंतर बोलताय. आणि पहिला तुमचा काय विषय नाही मॅडम, तुम्ही जावा विषय नाही, आम्हाला तुम्हाला बोलायचं नाही. बंद करा हायवे, तुम्ही बंद करा. पहिला अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तुम्ही पहिला बंद करा. तुम्ही पहिला बंद करायचं. तुम्ही पहिला अधिकाऱ्यांनी हायवे बंद करायचं. गुन्हे दाखल नाही, मी सांगतो ते ऐका, गुन्हे दाखल करायचे नाही. तुम्ही हायवे पहिला बंद करा. लोकांना मारून टाकता, हायवे बंद रोज मारतात लोक. तुम्ही काय करता नंतर गुन्हे दाखल करायला. मॅडम तुम्ही फक्त होता त्या दिवशी आमचं आंदोलन केलं, गुन्हे दाखल केला. पुढे काय केलं? कुठचा खड्डा भरला? कुठचा खड्डा भरलास तू? पगार मिळतात तुम्ही काय परवाना घेतलाय का? एक खड्डा बुजवला तुम्ही साहेब. पोलिसांनी BNC लोक येणार ना, तुम्ही बंद करायला पहिला रस्ता. लोकांना मारता रोज चाललंय तुमचं. किती वर्ष झाली? कोणी ऐकून घ्यायचं? काय चुकी? आमदारांचं काय चुकीचं आहे? आता 0 पॉईंट करायचं परिस्थिती बघा, काय खड्डे करून ठेवलेले. लोक जायला नको, आम्ही मरण यातना बघून जातोय. तिथून जाईल 4 महिन्यापूर्वी कशी बंद केलं काय सर्व्हिस रोड आहे? कसे सर्व्हिस रोड आहेत? ट्रक घेऊन जाणे आता बंद केला ना, तू बंद घेतो करायला बरोबर ना साहेब. अरे पण कसं काय वळवणार? कशी गाडी तू वळवणार? कशी गाडी? कसं काय पर्याय? गाडी वळवणार कशी सांग ना. अरे पण कशी गाडी वळवणार सांग. तू मर चल येऊ दे गाडीची गाडी. काय तुम्ही गाडी कशी वळवणार दाखवा. कशी गाडी वळवणार? काही वाटतं ते करता. काय म्हणतो तुम्ही कोणच नाही विचारलं म्हणून विचारलंय. याच्यात काय विषय नाही. कोण साहेब म्हणून विचारलं चांगले ते करा. आता बघा, जरी माझा विनंती आहे, तो 1.5-2 तास यात चाललेला होता. आम्ही तुमच्याबद्दल काय बोलणार नाही. पूर्ण तरी ऐका ना साहेब प्लीज. राग मान नका. सर्वानुमती आमचं म्हणणं काय झालं ते रमलं लावा. बघा काय म्हणतात रमलं जे काय स्पीड कंट्रोलचे जे काय बोर्ड्स असेल ते लावा. त्याच्यानंतर हे सर्कलसाठीचा मॅक्सिमम प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण काय रेल्वे स्टेशन असा पानगावचं बरोबर ना, त्यानुसार आमचा काय ठरला की आता सगळ्यांचा ठरला, आमचा नाही. आपण गट बंद करून सांगते रे. हा यस. साहेब मग ह्या शासनांना आम्ही येतच नाही, लोक येतच नाही. इथे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हा रस्ता बंद करा. हरकर साहेब तुम्ही येथे प्रश्न विचारतात ना, असे प्रश्न विचारले का हे जे मॅडम आहेत ना त्यापासून कल्टी मारतात. महिला असल्यामुळे आम्हीचे महिलांना माझा काय सांगण्यात नाही. ह्या माणसांना माणूस आता काय सांगता माहिती? कार्यालयात या म्हण बसा.
आणि तू कार्यालयात या म्हणून एवढी मस्ती झाली आहे का फोन उठतोय हे भडकवतात आणि आता काय यांच्यावर गुन्हा दाखल करा. हे तिन्ही विद्यार्थी साळगाव हायस्कूलमध्ये 10वी इयत्तेत शिकत असून सरस्वती पूजनाच्या दिवशी सरस्वती पूजन करून तिघेही दुचाकीवरून झाराप तिठा क्रॉस करत असताना मुंबईकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं त्यांना उडवलं. या दुर्घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते.